रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। राघव राजा राम पतित पावन सीता। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। राघव राजा राम पतित पावन सीता। रघुपति 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 राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 नमस्कार। आपण आता कवाड गावामध्ये लेल्यांच्या घरामध्ये बसलेलो आहोत आणि कवाड गाव हे खूप पवित्र स्थान आहे आणि ते चितघन स्वामी सखाराम महाराज यांच्यामुळे उद्या म्हणजे 13 तारखेला या ठिकाणी महाराजांच्या पुण्यतिथीचा सोहळा हा 158वा आहे आणि चितघन स्वामी सखाराम महाराज हे कवाडमध्ये जे आले ते पूर्ण वेदाभ्यास झालेले होते, एक योगी होते आणि त्यांना एक शांत असं ठिकाण हवं होतं की पुढचं सगळं आयुष्य त्या एका शांत ठिकाणी त्यांना काढायचं होतं। अशी योग्य जागा शोधत शोधत ते अनगाव कवाड असं करत त्यांना कवाड हे गाव हे खूप आवडलं आणि कवाड गावामध्ये ते घांगुर्डे शास्त्री म्हणून जे होते त्यांच्याकडे ते आले आणि त्यांनी सांगितलं की मला या ठिकाणी तुम्ही आसरा द्याल का। त्यांनी सांगितलं चालेल। एक योगी तेजपुंज अशी व्यक्ती होती त्यामुळे कोणी नाही म्हणणार नव्हतं। तर घांगुर्डेने त्यांना आपल्या पडवीमध्ये जागा दिली। आजही ती पडवी देवस्थाननी राखलेली आहे। तर त्या घांगुर्ड्यांकडे ते राहिले आणि पुढे कवाड गावामध्ये जवळजवळ 43 वर्ष त्यांनी वास्तव्य केलं आणि वेदाध्ययन असेल, समाजामध्ये सगळ्या मंडळींना आध्यात्मिक ज्ञान देणं असेल, या सर्व गोष्टी त्यांनी केल्या। त्यांनी फारसे चमत्कार केले नाहीत कारण त्यांना ते आवडत नसत, पण त्यांची क्षमता मात्र तेवढी होती आणि अनेकांनी त्याचा अनुभव सुद्धा घेतलेला होता। तर कवाड गावामध्ये ते राहिल्यानंतर 1867 साली त्यांनी इथे समाधी घेतली आणि ती जिवंत समाधी घेतल्यासारखीच आहे आणि समाधी घ्यायच्या काही काळ आधी त्यांनी संन्यास घेतला आणि संन्यास घेतल्यानंतर त्यांनी चितघन हे नाव त्या ठिकाणी धारण केलं। त्याच्या आधी त्यांचं नाव सखाराम केतकर म्हणून होतं। अशा या महाराजांचं इथे पवित्र स्थान असल्या कारणाने पुढे त्यांचे पट्टशिष्य श्री माटे म्हणून त्यांनी त्यांचं इथे देऊळ बांधलं आणि गेली 158 वर्ष त्या महाराजांच्या पुण्यतिथीच्या सोहळ्याची परंपरा या गावामध्ये सुरू आहे सातत्याने। त्या घांगुर्डे शास्त्र्यांकडे महाराज उतरले आणि पुढे वास्तव्य त्यांनी केलं शेवटपर्यंत। त्या घांगुर्ड्यांकडे कोणी मुलगा नव्हता पुढे की ह्या देवस्थानची पुढे कोणी काळजी घेईल, ती सेवा करेल, असं कोणी नसल्यामुळे त्यांनी जवळच अनगावे गाव आहे तिथे आमचं मूळ स्थान आहे लेल्यांचं। तर तिथे त्यांचे नातू होते। ते नातू म्हणजे माझे आजोबा। त्यांना त्यांनी पाचारण केलं की कवाडमध्ये तुम्ही या आणि या देवस्थानची पुढे तुम्ही काळजी घ्या। तर अशा पद्धतीने आमच्या 3 पिढ्या या देवस्थानची सेवा करत आहेत म्हणा, काळजी घेत आहेत। माझी आई इथे बसलेली आहे। ती वयाच्या 16व्या वर्षी तिचं लग्न झालं आणि ती आमच्या घरात आली। त्यानंतर जवळजवळ 62 वर्ष ती आज या देवस्थानमध्ये काही ना काही सेवा करते आहे। जसं आपण उद्या बघणार आहोत की त्या महाराजांचं जे कुलदैवत आहे लक्ष्मी केशव,
त्या लक्ष्मी केशवाच्या मूर्ती गाभाऱ्यामध्ये आहेत आणि त्या लक्ष्मीला जी साडी नेसवली जाते ती किती वर्ष नेसवत असशील तू साधारण? 25 वर्षाचा. 25-30 वर्ष ती साडी नेसवते आहे. इतकी सुंदर अशी ती साडी आपल्याला बघायला मिळते देवीची. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे महाराजांचे पट्टशिष्य म्हणून हे रामकृष्ण बुवा माटे यांच्याबद्दल मी थोडक्यात सांगतो की हे पहिले स्वामी समर्थांकडे गेले होते आणि सांगितलं की मला तुमचं शिष्य व्हायचं आहे. तेव्हा स्वामी समर्थांनी त्यांना सांगितलं की मी तुझा गुरु नाही, तुझे गुरु हे भिवंडीच्या पुढे कवाड एक गाव आहे त्या ठिकाणी चितघन स्वामी सखाराम महाराज हे तुझे गुरु आहेत. तेव्हा सुरुवातीला माटेबुवांना ते पटलं नाही. ते म्हणाले मला तुम्हालाच गुरु करायचं आहे. तेव्हा स्वामी समर्थांनी नेहमीच्या पद्धतीने त्यांना सांगितलं की मी सांगतोय तू ऐकत नाही आहेस, म्हणून त्यांनी एक जोडा काढला आणि त्यांच्याकडे भिरकवला. तर माटेबुवांनी तो झेलला प्रसाद म्हणून आणि सांगितलं की महाराज मला दुसराही जोडा द्या. असे दोन्ही जोडे आजही पुण्याला त्यांचे जे वंशज आहेत माटे, अभय माटे आहेत, त्यांच्या देवाऱ्यामध्ये आजही ते जोडे आपल्याला बघायला मिळतात. तर असे हे माटेबुवा स्वामी समर्थांची आज्ञा शिरसावंद्य मानून कवाडला आले आणि त्यांनी सखाराम महाराजांना त्यांचं गुरु केलं. सखाराम महाराजांनी समाधी घेतल्यानंतर तिथे समाधी स्थळ निर्माण केलं, पण त्याचं एक सुंदर देऊळ आपण निर्माण करावं म्हणून माटेबुवांनी अनेक ठिकाणी प्रवचनं केली, कीर्तनं केली आणि त्यातनं जो निधी गोळा झाला त्यातनं जे 158 वर्षापूर्वी जे देऊळ बांधलं ते आजही तुम्हाला अतिशय सुंदर आणि रम्य आणि प्रसन्न वाटेल असं देऊळ आज कवाड गावामध्ये उभं आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे 158वा त्यांचा सोहळा जो पुण्यतिथी सोहळा उद्या होणार आहे. तर आमच्या ऐकीव माहितीनुसार 16 ब्राह्मणांचा विधी आणि यती आराधना जी होते ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी संन्यासाचं श्राद्ध हे फक्त कवाड गावात होतं कंटिन्युअसली इतक्या वर्ष असं म्हटलं जातं. मी डॉक्टर उज्ज्वला माटे, जे माट्यांच्या घराण्यामध्ये जी सखाराम महाराजांचे जे शिष्य माटेबुवा रामकृष्ण बुवा माटे, तर त्यांच्या घरामध्ये अभय माटे जे आहेत तर त्यांची मी पत्नी आहे आणि आम्ही दरवर्षी इथे येत असतो कवाडला आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही आत्ताही आलेलो आहे. आणि आम्ही आता उद्याचा म्हणजे माझे मिस्टर उद्याचा तो सगळा श्राद्धविधी जो आहे तर त्याला समाराधना विधी असं म्हणतात, तर तो संपन्न करतील. समाराधना म्हणजे सम आराधना, म्हणजे तुझ्यासारखं मला कर असं ह्याच्यासाठी जी प्रार्थना आहे किंवा आराधना आहे तर ती सम आराधना. म्हणजे ते नुसतं श्राद्ध नाही आहे. जरी असं म्हणतात की संन्यासाचं श्राद्ध करत नाहीत, पण ते संन्यासी खूप थोर पदवीला पोचलेले होते, अधिकारी होते आणि गुरु होते. तर अशा या गुरूंचं हे करण्याकरता तर त्या गुरूंसारखं मला होता यावं अशी प्रार्थना आहे ती. आणि म्हणून ते मंत्रोच्चार 16 ब्राह्मणांच्या करवी करून तर ती केली जाते. आणि त्याच्यामध्ये अजून एक छोटासा हे असतो की ते जे कलश एक पाण्याचा असतो आणि तो डोक्यावर घेऊन नाचतात ते त्यावेळी. म्हणजे त्यावेळी असं असतं की ह्या सगळ्या गोष्टींनी म्हणजे आनंद सागरात मी डुबलो आहे आणि त्याच्यामुळे माझा भवाचा जो ताप आहे तो शांत झालेला आहे. असं एक भजन पण आहे की आनंद सागरामध्ये मी डुबलोय, भवताप शांतची झाला. तर अशा पद्धतीचं हे सगळं म्हणजे भावना ही आहे, ही सगळी अशी आहे. आणि हे सगळं विधिविधान आहे हे सुद्धा त्याच प्रकारचं आहे की या भक्ती भावनेमध्ये सुद्धा मी तुडुंब भिजून जावो आणि ज्ञानाचा सुद्धा मला लाभ होवो. कारण ज्ञान आणि भक्ती या दोन्हीचा संगम होते सखाराम महाराज. आणि तसंच ते त्यांनी माटेबुवांच्याकडे पण आपण म्हणू की ते त्यांच्याकडे गुरूंच्या परंपरेने चालत आलं आणि म्हणून तसं आपल्या जीवनात आपल्याला करता यावं म्हणून हे सगळं आपण करतो. आणि याच्यासाठी मला खूप सांगायला आवडेल की या शैलाककू आहेत ते या उत्सवाचा बॅकबोन आहेत अक्षरशः. कारण इथे म्हणजे माझं लग्न झाल्यापासून आता सुमारे 35 वर्ष मी बघतीये की त्या पूर्ण उत्सवामध्ये इतक्या मनापासून त्यांचा सहभाग असतो आणि या सगळ्यांना आधार असतात की आता आम्ही परगावहून आलोय तर आमचं जेवण खाण की आम्हाला काय हवं नको हे सगळं त्या बघत असतात.
श्री हरी पाविले तो सवारे जनी नित्य सर्व सोडून द्यावे जनी वंदते सर्व भावे करावे जय जय रघुवीर समर्थ मने राम चित्ती तदावा पुढे वैखरी रामाधीव लावा सदा काळा दूर सांडून येतो जनी दोषितो मानवी धन्य होतो जय जय रघुवीर समर्थ मना दुष्ट कामाले मना सर्वथा पाप बुद्धी नको रे मना धर्मला नीती सोडू नको मना अंतरी सार विचार राहो जय जय रघुवीर समर्थ संकल्प सोडून द्यावा मना सत्य संकल्प जीवी करावा मना कल्पना ते नको विषयाची विहारे घडे भोजनी सर्वची जय जय रघुवीर समर्थ रघुपति राघव राजा आरती ओ वाळू
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज या ठिकाणी कवाड या ग्रामी आपण येथे आलेलो आहोत आणि या ठिकाणी यते आराधना विधी हा चालू असतो। यते आराधना म्हणजे यती म्हणजे संन्यासी। आज या ठिकाणी सखाराम महाराज केतकर म्हणून या कवाड ग्रामी आले आणि त्यांनी इथे समर्थ संप्रदाय जो आहे त्या समर्थ संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार असं दोन्ही केलं आणि त्यांनी इथे जिवंत समाधी घेतली ती या भाद्रपद वद्य सप्तमी या दिवशी घेतली आणि त्यामुळे यते आराधना विधी केले जातो। संन्यासाचं श्राद्ध होत नाही, ते यती आराधना विधी म्हणजे त्या गुरूंचं ची आराधना करायची। त्या सगळ्या शिष्यांनी त्यांना जो आनंद मिळाला तो परमानंद सगळ्यांना प्राप्त व्हावा आणि म्हणून त्यांची उतराई म्हणून त्यांची सेवा करायची। म्हणून परमगुरु परात्पर गुरु परमगुरु परात्पर गुरु परमेष्ठी गुरु असे 4 गुरु, या 4 गुरूंची सेवा, त्यांचं पाद्यपूजन आणि त्यांची जी समाधी आहे म्हणजे त्यांनी जे देह ठेवला तो भाद्रपद वद्य सप्तमी या दिवशी ठेवल्यामुळे त्या वद्य पक्षामध्ये जे 24 नावं आहेत आपल्या याच्यामध्ये संध्येमध्ये, त्या 24 नावांपैकी संकर्षण ते हरयेपर्यंत जी 12 नावं आहेत त्या 12 नावांवरती 12 गुरुजी बसून असे 16 ब्राह्मणांचं पूजन या ठिकाणी केलं जातं आणि त्यांचे पाद्यपूजन करून त्यांच्या त्या पायाचं तीर्थ एकत्रित करून तीर्थराज या नावाने संबोधलं जातं आणि त्याचं तिथे षोडशोपचार पूजन जातं। आणि त्यांचं पूजन करायला कोणाला अधिकार आहे तर त्यांचे जे वंशज यती असल्यामुळे त्यांचा वंश नाही, पण त्यांनी जे शिष्य परमशिष्य जे माटे म्हणून होते त्या माट्यांच्या वंशावळीतले अभय माटे काका म्हणून आहेत त्यांच्याकडनं हे पूजन केलं जातं आणि नंतर त्याला यथोचित दक्षिणा देऊन कोणाला त्या सगळ्या 16 ब्राह्मणांना गुरुजींना दक्षिणा देऊन त्यांना जेवायला घालून असा तो आराधना विधी हा केला जातो की जेणेकरून हा जो यती आराधना आनंद जो सगळ्या त्या यतीला मिळाला तो सगळ्या आपल्या भक्तजनांना प्राप्त व्हावा। हे समर्थ संप्रदाय म्हणून त्यांनी इथे प्रसार आणि प्रचार केलेल्यामुळे हा इथे आराधना विधी हा भाद्रपद वद्य सप्तमीला कवाड ग्रामी भिवंडीपासून 5 किलोमीटर असलेल्या या कवाड ग्रामी दरवर्षी आज अव्याहतपणे साधारण 125 वर्ष झाली चालू आहे। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आत्तापर्यंत खंड पडला नाही। करोनाच्या काळामध्ये अशी थोड्याफार प्रमाणात परिस्थिती आली होती, पण त्यावेळेला फक्त देवांस नैवेद्य दाखवून ती यती आराधना विधी पुरा केला गेला, पण त्यामुळे नाईलाज असल्यामुळे हे कृत्य घडलं। बाकी आत्तापर्यंत 125 वर्ष विधी हा व्यवस्थित पार पाडला जातोय, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडला नाही। श्रीकृष्णाय नमः। हां, जे आता हे कवाड जे ग्राम आहे या ग्रामामध्ये कोणी यथोचित असा चांगला गुरुजी तिथे धर्मकार्य करून देणारा आता इथे नाही आणि ह्या पितृपक्षामध्ये आपल्या साहजिकच वडिलोपार्जित वडिलांचं आईचं स्मरण प्रत्येक जाती धर्मामध्ये जे हिंदू धर्मामध्ये आहे त्या हिंदू धर्मामध्ये त्यांच्या उतराई होण्याकरता म्हणून दक्षिणा देण्याची प्रथा आपल्याकडे आहे। गुरुजींना बोलवून यथोचित तर त्या जे गावकरी असतात ते सगळे मिळून जेवढी शक्ती असेल
तेवढ्या ह्याच्याप्रमाणे प्रत्येकाला ते सगळे जण जे ग्रामस्थ लोक आहेत ते सगळे जण त्या सगळ्या गुरुजींना दक्षिणा देऊन नमस्कार करतात आणि त्यानिमित्ताने झालेला प्रसाद आता इथे नंतर प्रसाद होईल तो प्रसाद ग्रहण करतात। मी इथला एक सेवेकरी आहे, माझं नाव संदीप रामचंद्र पटवर्धन। श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्ये नमः। श्री गुरुभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिपदे वसतु मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदां। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे ध्रुवं भवानी सहितं नमामि। महायोगपीठे सती भीमलक्ष्या वरं पुण्डरीकाय दातुं समादधतिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवाहनं पाणौ महासायकशाचापं नमामि रामं रघुवंशनाथं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वातयोर्मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिके पूर्णवैराग्यजाते वशिष्ठापरिज्ञानयोगेश्वराते कविवाल्मीकासारिकामान्य ऐसा नमस्कारमासा सद्गुरो रामदासा। कवाडासयुगे समाधिस्तथा देहे जागता ब्रह्मरूपी माला सुखानन्ददे सदा विधाना। सखारामो चिद्घले जजाता जय जय रघुवीर जय राम
अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.